किती आश्वासनं होती, त्यातली पूर्तता झाली आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची पूर्तता झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे? त्या याची पूर्तता झाली कोणचीच नाही. मराठा आणि कुणबी एक जे आर काढायचा 58 लाख नोंदीचा आता आधार आहे, नाही काढला. आता तो आम्ही 29 ऑगस्टला घेणार आहे हम्म. अंमलबजावणी सहित. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचना काढून आता 1.5 वर्ष झालं. 6 महिन्यात अंमलबजावणी करू म्हणली होती, केली नाही. ती पण घेणार आहे. हैदराबादचं गॅझेटियर घेणार आहेत, त्या सरकारी दस्तऐवजी तिथं सोडणारच नाहीत आम्ही. हम्म. सातारा संस्थांचा पण गॅझेटियरचा सरकारी दस्तऐवजी तिन्ही गॅझेटियर घेणार आहे. हम्म. सर सकट गुन्हे मागे घेऊ म्हणले, आमच्याकडून चूक झाली हम्म. की त्यावेळेस आई बहिणीला मारलं गेलं. त्यावेळेस आम्ही पोलिसांच्या बाजूने बोललो, आम्ही पोलिस खरं जेलमध्ये टाकायला पाहिजे होते, हम्म. तर आम्हीच तुमच्यावरती 307चे गुन्हे दाखल केले, हाफमर्डरचे गुन्हे दाखल केले. सर सकट राज्यातले गुन्हे सगळे मागे घेऊ. हम्म. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या निधी देऊ, काही दिलं नाही, नुसता द्वेष आहे. त्याच्यामुळे मराठी खूप चिडले आहात. कारण किती दिवस संयम असते, क्षमता असते हो काही ऐकून घेण्याची. काय चुकी आमची? 1.5 वर्ष वेळ दिलाय, आणखीन काय द्यायचं? 2 वर्ष होते ना आता उद्याच्याला 29 ऑगस्टला. याच्यापेक्षा काय वेळ दिला पाहिजे? याच्यापेक्षा देशात संयमाची साथ मराठीशिवाय दुसरी नाही असू शकत. आम्हाला काय गोंधळ करायचा आहे तर आम्ही मुंबईतून वापसच नसतो ना आलो. करोडो लोक होते. हम्म. आमचा तो धंदाच नाहीये. हम्म. आम्ही आता पण येणार शांततेत, हम्म. पण आरक्षण घेणार आणि ते पण ओबीसीतूनच घ्या. इकडून तिकडून घेणार नाही. आणि आता तर पहिल्यापेक्षा 5 पट येणार. मोजमाना कोणाला मोजायचे? नाद मोजायचा जास्त येवल्याला आहे. मोजमाना घे वहीन पेन बस एखाद्या पुलावर. हम्म. Manikchand Oxyrich, proudly Indian.